चला, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या सेशनमध्ये. तर आज आपला कोडिंग डिकोडिंग या विषयामधील या टॉपिकमधील अक्षर कोडिंग भाग 3 म्हणून हा व्हिडिओ आज आपण घेणार आहोत. आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे आपण प्रश्न घेतले होते त्याच्यापेक्षा पुढील ज्या काही प्रश्न जे काही पॅटर्न जे येतात ते आज आपण बघणार आहोत. तर चला, प्रश्न क्रमांक 1 आपण सुरू करूया. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. दुसरी एक गोष्ट अशी सांगायची होती मित्रांनो, टीईटी परीक्षेची नोटिफिकेशन आलेली आहे आणि हे एक निश्चित संकेत आहे तिसऱ्या टेटचे. ठीक आहे, टीईटी महा टीईटीचं जे नोटिफिकेशन आलंय हे तिसऱ्या टेटचं एक संकेत आहे की तिसरी टेट टीईटी झाल्यावर होणार म्हणजे होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे गाफील राहू नका, तयारी चालू ठेवा. थोडी थोडी का होईना तयारी चालू ठेवा. जर तुम्ही टीईटी किंवा सीटीटी पास असाल तर टेटची तयारी करा आणि टीईटी अपात्र असाल तर मग टीईटीचा फॉर्म भरून त्याची तयारी तुम्ही करू शकता. आपला हा व्हिडिओ कोर्स जो आहे तो असाच हळूहळू चालत राहील. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न सांगितलंय बघा. जर ए बरोबर 26, ठीक आहे, ए बरोबर 26, ओके, सन बरोबर 27, सन बरोबर 27, तर आपल्याला कॅट बरोबर किती हे कळायचं. काय बघायचं? कॅट बरोबर किती, कॅट बरोबर किती. आता आपण कोडिंग डिकोडिंग बघतोय, त्याच्यात अक्षर कोडिंग आहे म्हणजे अल्फाबेटची कोडिंग आहे. तर आपण मागच्या व्हिडिओप्रमाणे काय करत होतो की अल्फाबेटचे प्लेस व्हॅल्यूज आपण बघायचो. ठीक आहे, इथं पण आपण एक काम करू, प्लेस व्हॅल्यूज बघूया. मग काय पॅटर्न येते तुमच्या लक्षात? काय पॅटर्न येतो लक्षात? इथं ए ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे. मग 26 आणि 1 चा काय संबंध आहे? 26 आणि 1 चा काय संबंध आहे हा एक प्रश्न येतो, बरोबर. मग अपोजिट लेटर्स बघायचे. ठीक आहे, काय करायचं आपल्याला आता? अपोजिट लेटर बघू. तर ए चं अपोजिट लेटर आहे झेड. आज माहिती ना तुम्हाला, आज. आणि झेड ची प्लेस व्हॅल्यू आहे 26. म्हणजे इथं अपोजिट लेटरचा काहीतरी पॅटर्न लागू शकतो असं आपल्याला इथं ए पासून हिंट मिळत आहे. मग एस चं अपोजिट लेटर काय? एस चं अपोजिट लेटर काय? तर एच म्हणजे हायस्कूल. यू चं अपोजिट लेटर काय? एफ, फ्यू. एन चं अपोजिट लेटर काय? एम, एम म्हणजे मनसे, एम म्हणजे मनसे. ठीक आहे, इथं 7 राहिला. ठीक आहे, सन म्हणजे 27. मग एच ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? एच ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर एच ची प्लेस व्हॅल्यू आहे 8, एफ ची 6 आणि एम ची 13. जर आपण 8 अधिक 6 अधिक 13 जर केलं तर आपलं उत्तर 27 येतं का? तर बघा, 3 आणि 6 9, 9 आणि 8 17, 17 चे 7 हातचाला 1, 1 आणि 1 2 म्हणजे 27. म्हणजे मित्रांनो या प्रश्नामध्ये सरळ सरळ पॅटर्न अशा दिलाय की अपोजिट लेटर्सची प्लेस व्हॅल्यूची बेरीज करायची. मग आपण येतो कॅट वर. सी, सी चं अपोजिट काय? एक्स, 6. ए चं अपोजिट लेटर झेड, आज. आणि टी चं अपोजिट लेटर जी, जी टी रोड. ठीक आहे, एक्स ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर एक्स ची प्लेस व्हॅल्यू 24, झेड ची 26 आणि जी ची 7. जर आपण ऍडिशन केली तर हे 24 आणि हे 26 झाले 50, 50 आणि 7 हे 24 आणि हे 26 झाले 50, 50 आणि 7 तुमचे होतात 57. मग पर्यायामध्ये 57 कुठे? तर पर्यायामध्ये 57 आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. पर्याय क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी हे होणार आहे. मित्रांनो, प्रश्न चांगला आवडला असेल, समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या. व्हिडिओला तुम्ही जर लाईक केले तर त्याचा फायदा फक्त एवढा होतो की दुसऱ्यांपर्यंत अजून हा व्हिडिओ पोहोचत असतो. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. जर बॅट बरोबर 23, ठीक आहे, बॅट ला 23 लिहिलंय त्यांनी, कॅट ला 24 लिहिलंय, तर बॉलला काय लिहायचं, काय लिहिणार असा आपला इथं प्रश्न आहे. काय करणार आपण सगळ्यात आधी? तेच आपलं प्लेस व्हॅल्यूचं काम. बी ए टी
बी ची प्लेस व्हॅल्यू 2, ए ची 1, टी ची 20. 2 + 1 + 20 बरोबर 23. राईट. म्हणजे इथं आपल्याला पॅटर्न काय दिसतोय की प्लेस व्हॅल्यूंची बेरीज. मग आता सी कडे जाऊया. सी ए टी. सी ची प्लेस व्हॅल्यू 3, ए ची 1, टी ची 20. मग 3 + 1 + 20 24. राईट. पॅटर्न आपला दोन्ही जे दिलेले आपल्याला प्रश्न आहे, दोन्ही जे दिलेले आपल्याला शब्द आहे त्याच्यावर तो पॅटर्न मॅच झाला. मग आता बॉलची प्लेस व्हॅल्यू बी ची 2, ए ची 1 आणि एल ची 12. या एल ची 12. मग 2 + 1 + 12 + 12. 12 × 2 = 24, 25, 26, 27. पर्यायामध्ये 27 कुठे आहे? पर्याय क्रमांक ए. म्हणजे लिटरली अशा प्रकारचे पॅटर्न सुद्धा येऊ शकतात. म्हणून सर्व प्रकारच्या पॅटर्नची तुम्हाला ओळख होणे गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही जाल तर तुमच्या लक्षात पॅटर्न येत जातील. पुढचा प्रश्न क्रमांक 3. गोला 32 म्हणलंय, शीला 49 म्हणलंय, तर आपल्याला सम याला काय म्हणता येईल असं आपल्याला इथं विचारलंय. काय करता येईल आपल्याला? एक काम करूया, आपण अपोजिट लेटर बघूया. जी ओ. जीचा अपोजिट लेटर टी आणि ओचं एल. जीचं अपोजिट लेटर कसं ओळखलं? जी टी रोड. आणि ओचं अपोजिट लेटर लो म्हणजे एल म्हणजे कसं काय ओळखलं? लो, मजे लो. ठीक आहे. लो अब मैंने सब छोड़ दिया. तर मग टी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर टी ची आहे 20 आणि एल ची 12. 20 आणि 12 32. आपल्याला 32 दिले ना. म्हणजे इथं काय? अपोजिट लेटरच्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यूंची बेरीज. मग आपल्या पुढचा शब्द काय? एस एच ई. एस चं अपोजिट लेटर एच, हायस्कूल. एच चं अपोजिट लेटर एस, हायस्कूल. ई चं अपोजिट लेटर व्ही, इव्ह. मग एच ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? एच ची प्लेस व्हॅल्यू 8, एस ची 19 आणि व्ही ची 22. यांची जर बेरीज केली तर 2 आणि 9 11, 11 आणि 8 19. 19 चे 9 हातचाला 1, 1 आणि हे 2 3 आणि 1 4 म्हणजे 49. दिले ना आपल्याला 49. राईट. म्हणजे आपला हा पॅटर्न इथं तंतोतंत मॅच होतो. मग आता सम कडे जाऊया. ठीक आहे. मग आता सम या शब्दाकडे जाऊया. मग एस चं अपोजिट एच, ओ चं अपोजिट एल, एम चं अपोजिट एन, ई चं अपोजिट व्ही. ठीक आहे. एच ची प्लेस व्हॅल्यू 8, एल ची 12, एन ची किती आहे? एन ची 14 आणि व्ही ची 22. करूया बेरीज. 8 आणि 12 20, 20 आणि 14 34, 34 आणि 22 56. पर्यायामध्ये 56 कुठे आहे? पर्याय क्रमांक ए. दिस इज माय राईट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. @ 80 20 दिलाय, B80 40 दिलाय, तर C80 बरोबर किती? ठीक आहे. ओके. मग 80 ला बघूया. A ची प्लेस व्हॅल्यू 1, टी ची 20. मग आता B80. बी ची प्लेस व्हॅल्यू 2, ए ची 1, टी ची 20. आता C80. सी ची प्लेस व्हॅल्यू 3, ए ची 1 आणि टी ची 20. मग इथं 20 येण्यासाठी या दोघांमध्ये काय करावं लागेल? तर सर गुणाकार करावा लागेल. 1 20 20 किंवा 20 1 20. या तिघांचा गुणाकार करून बघू. बे 1 बे आणि 20 दुने 40. मग इथं जर गुणाकार केला तिघां पदांमध्ये तर 3 1 3 आणि 3 गुणिले 20 तुमचं येईल 60. कुठे आहे 60? पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. सोपा लॉजिक आहे, फक्त तुम्हाला तोंड ओळख व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. ZIP काय दिले आपल्याला? याचं उत्तर 198. ZAP 246. तर आपल्याला VIP काढायचं. हा जो प्रश्न आहे हा खूप
म्हणजे एक अवघड प्रश्न तुम्हाला म्हणता येईल, कारण या प्रश्नामध्ये खूप सारे लॉजिक लागू शकतात. तुमचा वेळ वाया जाईल. प्लेस व्हॅल्यूने करून बघाल किंवा अपोजिट लेटरच्या प्लेस व्हॅल्यूची ॲडिशन करून बघाल किंवा प्लेस व्हॅल्यूचा गुणाकार करून बघाल, तर शक्य नाही. तर काय याचं नेमकं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात प्रथम काय करूया, आपण यांची अपोजिट लेटर्स काढूया. मग झेडचं अपोजिट काय आहे? ए. आयचं अपोजिट आर, इंडियन रेल्वे. पीचं अपोजिट के, काला पाणी. मग ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. आर ची व्हॅल्यू किती आहे? 18. आणि के ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 11. आता काय करायचं? आता या तिघांची बेरीज करायची आपल्याला. 1 अधिक 18 अधिक 11 किती होतील? तर सर 30 होतील. मग 30 आणि 198 यांचा काय संबंध आहे? ठीक आहे, एवढं झालं. संबंध आपण नंतर फाइंड आउट करूया. पहिले आपण ZAP या शब्दाचं कोड ब्रेक करूया. मग झेडचं अपोजिट ए, एचं अपोजिट झेड, पीचं अपोजिट के. ए ची प्लेस व्हॅल्यू 1, झेड ची प्लेस व्हॅल्यू 26 आणि के ची प्लेस व्हॅल्यू 11. मग यांची जर बेरीज केली तर 1, 26 आणि 11 तर 27. 27 आणि 11 किती होतात? 38. मग 38 आणि 246 यांचा संबंध काय? तर एक संबंध तुम्हाला लक्षात येईल बघा. 30 ला जर आपण 6 ने गुणाकार केलं तर आपलं उत्तर येतं 180. आणि 180 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपलं उत्तर येतं 198. ठीक आहे. इथे 38 ला जर आपण 6 ने गुणाकार केला, 38 ला आपण जर 6 ने गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल बघा 6 8 48, 48 चे 8, हातचे आले 4, 6 त्रिक 18, 18 आणि 4 22 म्हणजे 222. आणि त्याच्यात जर आपण 18 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळेल 246. ठीक आहे, कोड इथं ब्रेक झाला. मग आता VIP साठी काय येईल? तर V ची अपोजिट आहे E, आयचं अपोजिट R, Pचं अपोजिट K. E ची प्लेस व्हॅल्यू 5, R ची प्लेस व्हॅल्यू 18 आणि K ची प्लेस व्हॅल्यू 11. मग 5 अधिक 18 अधिक 11 यांची जर आपण बेरीज केली तर 5 आणि 18 होतात 23, 23 आणि 11 होतात तुमचे 34. 34 ला जर 6 ने गुणलं तर 6 चूक 24, 24 चे 4, हातचे आले 2, 6 त्रिक 18, 18 आणि 2 तुमचे होतात 20 म्हणजे 204. आणि 204 मध्ये जर तुम्ही 18 ऍड केले तर 8 आणि 4 12, हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि हे 2 म्हणजे तुमचं उत्तर येईल इथं 222. पर्यायामध्ये 222, पर्याय क्रमांक बी मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे लॉजिक सुद्धा तुम्हाला लावावे लागतील की दिलेल्या शब्दांच्या अपोजिट लेटरची बेरीज करायची, मग त्याला एक पर्टिक्युलर अंकाने गुणायचं, त्याच्यामध्ये काही संख्या ऍड करायची, तेव्हा तुम्हाला मिळणारी संख्या मिळेल. चालेल? ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जर एका निश्चित सांकेतिक भाषेत ACNE या शब्दाला 3, 7, 29 आणि 11 असं म्हणतात, तर त्याच भाषेत BOIL ला कसं लिहिणार? ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला असा आहे, थोडा नवीन पॅटर्न आहे. आपण काय करूया, सगळ्यात आधी प्लेस व्हॅल्यूचं कुठं काहीतरी बसतं का ते बघून घेऊया. प्लेस व्हॅल्यूचं काहीतरी लॉजिक बसतो का ते बघून घेऊया. मग A, ठीक आहे, CNE. A ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? A ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर A ची प्लेस व्हॅल्यू आहे 1, C ची आहे 3, N ची आहे 14 आणि E ची आहे 5. ठीक आहे. मग याचा आणि याचा, याचा आणि याचा, याचा आणि याचा, याचा आणि याचा काय संबंध लागतो? तर बघा, 1 आणि 3 म्हटलं तर 1 च्या 3 पट 3 आहे. 3 आणि 7 म्हटलं तर 3 च्या दुप्पट आहे 6 आणि त्याच्यात 1 ऍड केलंय. 14 आणि 29चं पॅटर्न बघितलं तर 14 च्या दुप्पट 28 आणि त्याच्यात 1 ऍड केलं 29. 5 आणि 11चं पॅटर्न बघितलं तर 5 2 10 आणि 1 म्हणजे 1 ला डबल केलं तर 2, 2 अधिक 1 3 म्हणजे इथं 1 गुणिले 2, ठीक आहे, अधिक 1 म्हणजे 3. 3 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे तुमचे 7. इथं
14 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे तुमची 29 आणि इथं 5 गुणिले 2 म्हणजे 10 अधिक 1 बरोबर 11. झाला कोड ब्रेक. मग बॉईलचं पण आपण तसंच करूया. बी चं प्लेस व्हॅल्यू 2, ओ ची 15, आय ची 9 आणि एल ची 12. मग 2 ला 2 ने गुणलं तर 4 अधिक 1 5. पर्यायामध्ये बघा 5 कुठे, आपलं उत्तर इथं सापडलं. तरी आपण पुढचं बघून घेऊ. 15 गुणिले 2 30 अधिक 1 म्हणजे 31. 9 गुणिले 2 बरोबर 18 अधिक 1 19. 12 गुणिले 2 बरोबर 24 अधिक 1 25. 5 31 19 25. 5 31 19 25. ठीक आहे, झाला कोड ब्रेक. तर अशा प्रकारचं तुमचं अप्रोच परीक्षेमध्ये सुद्धा असायला पाहिजे. हाच अप्रोच तुमचं परीक्षेमध्ये असायला पाहिजे. व्हिडिओला आतापर्यंत जर लाईक केलं नसेल तर प्लीज आता तरी लाईक करून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जर एका निश्चित सांकेतिक भाषेत मशीनला 19 7 9 14 15 20 11 असं लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत डेंजरला कसं लिहिणार. चला लिहून घेऊया. मशीन MACHINE. प्लेस व्हॅल्यू काय एम ची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 13, ए ची 1, सी ची 3, एच ची 8, आय ची 9, एन ची 14, ई ची 5. आता याला लिहिलं कसं त्यांनी तर 19 7 9 14 15 20 11. ओके. आपल्याला आता डेंजर DANGER याचं करायचं. तर डी ची प्लेस व्हॅल्यू 4, याची 1, एन ची 14, जी ची 7, ई ची 5 आणि आर ची 8. ओके ठीक आहे. आता 19 आणि 13 मध्ये काय संबंध आहे तर इथं बघा अधिक 6 झाले. 1 आणि 7 मध्ये अधिक 6 झाले. 3 आणि 9 मध्ये अधिक 6 झाले. 8 आणि 14 मध्ये अधिक 6 झाले. 9 आणि 15 मध्ये अधिक 6. 14 आणि 20 अधिक 6. 5 आणि 11 अधिक 6. तेच करायचं आपल्याला. अधिक 6, 4 आणि 6 10, 1 आणि 6 7, 14 आणि 6 20, 7 आणि 6 13, 5 आणि 6 11, 18 आणि 6 24. बघा 10 7 20 13. 10 7 20 13. पर्याय क्रमांक सी इज माय करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक सी इज माय करेक्ट आन्सर. काय आहे पॅटर्न तर पॅटर्न फक्त एवढा आहे की दिलेल्या अल्फाबेटच्या प्लेस व्हॅल्यूच्या संख्येमध्ये 6 ऍड केलंय आणि तो कोड बनला. ओके चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. जर एका निश्चित सांकेतिक भाषेत KDJQ याला 8 1 4 2 म्हणतात तर त्याच भाषेत PRMT ला काय म्हणणार. मग आपण काय करूया यांचे प्लेस व्हॅल्यूज काढून घेऊ. प्लेस व्हॅल्यूज आपण यांच्या लिहून घेऊ. तर के ची प्लेस व्हॅल्यू किती आहे. के ची प्लेस व्हॅल्यू किती आहे. के ची प्लेस व्हॅल्यू आहे 11. ओके. डी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 4. जे ची प्लेस व्हॅल्यू 10 आणि क्यू ची प्लेस व्हॅल्यू 17. इकडे आपण पी ची प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊ. पी ची प्लेस व्हॅल्यू 16, आर ची 18, एम ची 13 आणि टी ची 20. ओके. आता संबंध काय बघा इथं काय करावं लागेल आपल्याला. के ची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्याचे डिजिट्स काय तर 1 अधिक 1 म्हणजे किती 2. डी च्या प्लेस व्हॅल्यूची डिजिट कोणते 4 तर मग 4. इथं किती आहे 10चं 1 आणि 0 म्हणजे 1 आणि 17ला 1 अधिक 7 म्हणजे 8
आता हा 8 कुठे आहे? इथं आहे. हा 1 कुठे आहे? इथं आहे. हा 4 कुठे आहे? इथं आहे. आणि हा 2 कुठे आहे? इथं आहे. आपण करूया तसं. तर P चं आहे बघा 1 + 6 म्हणजे 7. इथं 1 + 8 म्हणजे 9. इथं 1 + 3 म्हणजे 4. आणि इथं 2 + 0 म्हणजे 2. मग हे 2 इथं घेऊ, हे 4 इथं घेऊ, हे 9 इथं घेऊ आणि हे 7 इथं घेऊ. 2 4 9 7. 2 4 9 7. पर्याय क्रमांक B इज द करेक्ट आन्सर. ओके. पुढचा प्रश्न. जर एका निश्चित सांकेतिक भाषेत हा प्रश्न थोडा वाटायला डिफिकल्ट आहे पण आहे खूप सोपा. MANAGER बरोबर 34. ओके. त्यानंतर डायरेक्टर DIRECTOR बरोबर 35 आणि त्याच्यानंतर असिस्टंट बरोबर 36. तर आपल्याला स्टाफ बरोबर किती ते काढायचं. ओके. आता काय होईल माहिती का, खूप सारे जण काय करतील, प्लेस व्हॅल्यूज बघतील, अपोजिट लेटर्स बघतील, अपोजिट लेटरच्या प्लेस व्हॅल्यूज बघतील. तिथं काहीच लॉजिक लागणार नाही. कारण तुम्ही सरळ सरळ बघा ना, प्लेस व्हॅल्यूजची व्हॅल्यूज एवढी होऊन जाईल की 34चा त्यांचा काही संबंधच येणार नाही. म्हणजे 34 पेक्षा खूप मोठे होऊन जातील त्या प्लेस व्हॅल्यूज. मग अशा वेळेस काय करायचं, वॉवेल आणि कन्सोनंट ज्या संकल्पना आहे, जसं की इंग्रजी अल्फाबेटचे जे 26 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये 5 वॉवेल असतात आणि 1 हे कॉन्सोनंट असतात. मग आता बघा याच्यात वॉवेल कोणते वॉवेल्स कोणते तर 1 2 3. वॉवेल्स म्हणजे स्वर, म्हणजे 3 झाले वॉवेल. ठीक आहे. आणि कॉन्सोनंट कोणते 1 2 3 4. तर हे झाले 4. म्हणजे आधी वॉवेल्सची संख्या नंतर कॉन्सोनंटची संख्या. बघा इथं अप्लाय होतो का, 1 वॉवेल, दुसरं वॉवेल, तिसरं वॉवेल. बघा वॉवेल्सची संख्या आली. आणि 1 कॉन्सोनंट, 2 कॉन्सोनंट, 3 4 5. हे 5 आले. ओके, जमलं. इथं 1 वॉवेल, दुसरं वॉवेल, तिसरं वॉवेल, मग आलं 3. आणि बाकीचे 6 तुमचे कॉन्सोनंट. मग आता इथं फक्त एकच वॉवेल, मग 1 आणि बाकीचे 1 2 3 4 हे तुमचे बाकीचे कॉन्सोनंट. कुठं आहे? पर्याय क्रमांक A. तर बघा ही पण एक पद्धत असते, हा पण एक पॅटर्न असतो. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 10. काइट्स बरोबर 2, एअर बरोबर 2, तर संडे बरोबर किती. बघा इथं पण तीच कन्सेप्ट आहे. याच्यात किती वॉवेल्स आहेत? 1 2 म्हणून 2 उत्तर आलं. इथं किती वॉवेल्स आहे? 1 2 म्हणून 2 उत्तर आलं. इथं किती आहे? 1 आणि 2 म्हणून इथं पण आपलं उत्तर 2 येणार आहे. पर्याय क्रमांक D हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. अशा प्रकारे आपण आज 10 वेगवेगळे पॅटर्न बघितले कोडिंग डिकोडिंगच्या भाग 3 मध्ये. उद्या भाग 4 सोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. गुड नाईट.